होता त्यांनी लॉंगमार्च घेतलेला आहे. त्यांनी या ठिकाणी सर्वप्रथम लॉंगमार्चमध्ये सहभागी सर्व महिला आणि आमचे कार्यकर्ते त्यानंतर जलसुरक्षा कायदा पूर्ण करून हा कायदा परत आणण्यात आला आहे. याबाबत साधारणपणे 6 महिन्यापूर्वी ज्यावेळी त्याचा मसुदा तयार झाला होता त्यावेळी सर्व त्याच्यामध्ये नुकसान आपलं कसं होणार याबाबत मी सर्वांना तो मेसेज फॉरवर्ड करून ते पाठवलेला होता. परंतु त्यावेळेला तुम्ही त्यावेळेस लक्ष दिलं नसावं. परंतु आता हा कायदा अतिशय आल्यानंतर त्यांना कळलेला आहे सर्वांना. तर हा जनसुरक्षा कायदा काय आहे? जनसुरक्षा कायदा जो आहे या कायद्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यक्ती स्वतंत्र राहिलेलं नाही. तुम्हाला या कायद्यानुसार कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येत नाही. तुम्हाला व्हॉट्सॲपवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर सरकारविरोधी कुठल्याही प्रकारचं काहीही पोस्ट करता येत नाही. तुम्हाला फोनवर बोलताना सुद्धा हा पक्षामध्ये तुम्हाला खूप म्हणजे विचार करून बोलावं लागणार आहे की सरकारच्या विरोधात तुमच्या तोंडातून एखादा शब्द निघाला तर तुमच्यावरती तारीख पुन्हा दाखल होतो. आणि सर्वात गांभीर्य याबाबत खात्री करण्यासाठी तुम्हाला कुठलंही स्थानिक न्यायालय नाही. तुम्हाला माननीय उच्च न्यायालयाने तुम्हाला यासाठी काय अपील करायचं असेल तर फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकता. आणि हे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकत नाही या ठिकाणी होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपल्या पक्षाला कुठल्याही सरकारचे आंदोलन केलं तर त्या आंदोलनाच्या त्या ठिकाणी हजर असतील त्या पक्ष कार्यालयात हे लोक जप्त करू शकतात. पक्ष कार्यालय पक्षाची संपत्ती संस्थेची संपत्ती दुसरी गोष्ट जे कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारने या कायदा कायद्यातून ठेवलेला आहे. या ठिकाणी मी एवढं बोलतो की वकीलदादा गायकवाड यांनी सुरुवात केलेली आहे. बाकीच्या सर्व कार्यकर्ते तमाम पक्ष संघटना या सर्वांनी याबाबत त्याचा पुढाकार घेऊन यापुढे ही सर्व अशी चालू ठेवावी. मी डॉक्टर राजेश नागपूर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष माऊली बोराटे विचार या पाठिंबा देतो. जनसुरक्षा कायद्याला विरोध करतो. जय हिंद जय भारत.